हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आय कॅन चेंज मायसेल्फमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. ज्या कोणी नवीन ग्रुपमध्ये जॉईन झालेल्या आहेत त्यांनी एक वॉकिंग कोणतंही तुम्हाला जे सोयीस्कर होईल ते ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि चालायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला मोटिवेट ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला एक छान स्टोरी सांगणार आहे. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचं नाव आहे पॉवर ऑफ बिलीफ. विश्वास, श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. गोष्ट आहे एका टीचरची आणि एका स्टुडंटची. टीचरचं नाव आहे मिसेस थॉम्सन आणि स्टुडंटचं नाव आहे टेडी. थॉम्सन एकदा वर्गात आल्या आणि सगळ्या मुलांना म्हणाल्या की मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते, तुम्हा सगळेजण मला तुम्ही खूप आवडता. पण मिसेस थॉम्सनला माहिती होतं की त्या खोटं बोलत आहेत, कारण त्यांना टेडी हा अजिबात आवडत नव्हता. त्याचं कारणही तसंच होतं की टेडी हा घाणेरडा राहत होता, अभ्यास करत नव्हता, मुलांच्या खोड्या काढायचा. त्याच्यामुळे साहजिकच मिसेस थॉम्सनला टेडी काही आवडत नव्हता. पण त्या शाळेचं एक असं वैशिष्ट्य होतं की प्रत्येक मुलाची एक अशी पर्सनल फाईल बनवली जात होती आणि नवीन टीचरला ती वाचावी लागत होती. तर मग मिसेस थॉम्सनकडेही सर्व मुलांच्या फाईल्स म्हणजेच रिपोर्ट कार्ड आले आणि मिसेस थॉम्सन ते कार्ड वाचू लागले. तर त्यांनी सगळ्यात प्रिफरन्स दिला टेडीच्या फाईल वाचण्याला. टेडीचं रिपोर्ट कार्ड त्या वाचत होत्या तर ती होती क्लास फर्स्टची फाईल. त्यात असं लिहिलं होतं की टेडी हा अत्यंत हुशार मुलगा आहे, समजूतदार मुलगा आहे, खूप छान होमवर्क करतो, सगळ्यांना मदत करतो. मग टीचरला आश्चर्य वाटलं. टीचरने सेकंड क्लासचा रिपोर्ट कार्ड वाचायला सुरुवात केली तर त्यातही असंच लिहिलं होतं की टेडी हा वर्गातला खूप अत्यंत हुशार मुलगा आहे, सहानुभूतीपूर्वक सर्वांना मदत करतो, सर्वांशी मिक्स होतो, सर्वांना प्रेमाने समजून घेतो, खेळतो, स्वच्छ राहतो. आणि क्लास थर्डचा जेव्हा रिपोर्ट कार्ड त्यांच्यासमोर आला तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या टीचरने असं लिहिलेलं होतं की टेडीच्या आईला एक दुर्धर आजार झालेला आहे, म्हणजे न बरा होणारा आजार झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या टेडीसमोर हे एक चॅलेंज आहे. त्याच्यामुळे त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही, तो होमवर्क पूर्ण करू शकत नाही. आणि साहजिकच क्लास फोर्थमध्ये जेव्हा टेडी गेला तर त्याच्या आईचं निधन झालं, म्हणजे त्या मरण पावल्या. आणि त्याचा असंख्य ताण किंवा टेन्शन टेडीने घेतलं. साहजिकच आहे, लहान मुलगा होता, आईचं जाण्याचं दुःख त्याला झालं आणि त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला, त्याच्या पर्सनॅलिटीवर झाला. तो अंतर्मुख झाला, कोणाशी बोलत नव्हता, अभ्यास करत नव्हता, एकटा राहत होता, घाणेरडा राहत होता, अस्वच्छ राहत होता. त्याचे वडीलही त्याला अभ्यासात मदत करू शकत नव्हते, त्याला समजून घेऊ शकत नव्हते आणि ह्या गोष्टीचा परिणाम त्याच्या पूर्ण पर्सनॅलिटीवर झाला. आणि ही गोष्ट जेव्हा मिसेस थॉम्सनच्या लक्षात आली तेव्हा त्यांना जाणीव झाली की आजपासून मी कोणताही सब्जेक्ट शिकवणार नाही, म्हणजे इतिहास, भूगोल, मराठी, गणित असं कोणताही सब्जेक्ट शिकवणार नाही, तर मी मुलांना शिकवणार, म्हणजे मुलांकडे लक्ष देणार. आणि त्यांनी मग टेडीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, त्याला होमवर्कमध्ये मदत करायला सुरुवात केली, त्याच्यावर प्रेम करायला लागल्या त्या. आणि त्याचा परिणाम त्याला विश्वास द्यायला लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की टेडी हा फक्त 5th क्लासमध्येच नाही तर 10th 12thमध्येही चांगल्या मार्काने पास झाला, आयुष्यात सफल झाला, एक चांगला डॉक्टर झाला. त्याचं पुढे लग्न झालं. टेडीनेही मिसेस थॉम्सनचे आभार मानले आणि त्याला जाणीव झाली की मिसेस थॉम्सनमुळेच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि आपण आयुष्यात सफल झालो. त्याने मिसेस थॉम्सनला त्याच्या आईची जागा दिली. मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे की बिलीफ, स्वतःवर विश्वास ठेवा, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला बदलू शकता, स्वतःचं जग बदलू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून, या स्टोरीच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की यू कॅन चेंज युअर सेल्फ, यू कॅन बिलीव्ह युअर सेल्फ. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तर तुम्ही नक्कीच तुम्हाला इन 2025 या 2025मध्ये नक्कीच बदलू शकता. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत खुश राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चालत राहा. बाय. थँक्स अ लॉट.